तर आपण बघतोय ही दृश्य जी आहेत ती गोदावरीमध्ये ही कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। 3 कर्मचारी या ठिकाणी 3 लोक जे आहेत ते ही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत। गोदावरीमध्ये मुसळधार असा पाण्याचा वेग आपण बघतोय की कशा पद्धतीने मुसळधार पाऊस झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या पद्धतीने प्रवाहित झालेला आहे। 3 ते 4 कर्मचारी या ठिकाणी ही कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। या भागामध्ये कार पार्क करू नका असं वारंवार आवाहन करून देखील प्रवासी पर्यटक इथं कार पार्क करतात आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण बघतोय की इतर कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून ही वाहनं जी आहेत ती बाहेर काढावी लागतात। तर थेट जाऊया अभिजित सोनावणे आमच्या बरोबर आपल्या प्रतिनिधी जे आहेत ते थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय या ठिकाणची दृश्य किती वेळ लागू शकतो ही कार बाहेर काढण्यासाठी? स्नेहिल, सगळ्यात पहिले मी हे दृश्य दाखवतो। ही जी कार आहे ती पूर्णपणे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे ही कार आता जोपर्यंत गोदावरीचा पूर ओसरत नाही तोपर्यंत ही कार काढणं जवळपास आता अशक्य वाटतंय। मात्र ही कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ नये यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत आणि दोरखंडाच्या सहाय्याने ही कार जी आहे ती त्या ठिकाणी जे असलेले जे ग्रिल्स आहेत त्या ग्रिलला बांधून ठेवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे। कारण पाण्याचा वेग जो आहे तो अतिशय प्रचंड असा वेग आहे। इतक्या वेगामध्ये ही कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ शकते आणि त्यामुळे ही कार पुराच्या पाण्यासोबत पुढे वाहून जाऊ नये यासाठी आता दोरखंडाच्या सहाय्याने तिथले रेस्क्यू करणारी जी माणसं आहेत ती आता दोरखंडाच्या सहाय्याने या कारला त्या ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र तरी देखील प्रचंड असा वेग असल्यामुळे त्यांना ही कार वाहून जाणं थोपवणं कितपत शक्य होईल असा प्रश्न आहे। कारण गोदावरी नदी ला जो पूर आलेला आहे, प्रचंड असं पाणी आणि प्रचंड असा पाण्याचा हा सगळा वेग असल्यामुळे ही कार या ठिकाणी फक्त थोपवून धरणं इतकंच फक्त केवळ आता हातात शिल्लक राहिलं आहे। कारण पुराचा वेग असल्यामुळे ही कार पुढे वाहून जाऊ शकते। खरं तर सकाळपासून प्रशासनाकडून आवाहन केलं जात होतं की जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपली कार गोदा घाटावर पार्क करू नये, कारण गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत होती। मात्र तरी देखील काही अतिउत्साही भाविकांकडून नागरिकांकडून गोदा घाटावर या ठिकाणी आपली वाहनं पार्क केलेली होती आणि त्यापैकीच पार्क केलेली ही एक कार आहे की जी आता पूर्णपणे पुराच्या पाण्यामध्ये वेढली गेलेली आपल्याला बघायला मिळते। आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मी कॅमेरा पर्सनला विनंती करेन की थोडंसं जवळ जाऊन म्हणजे दोरखंड त्या ठिकाणी त्या कारला बांधण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। कारण ही कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ नये, ते त्याच ठिकाणी थांबून राहावी यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहे। मात्र जोपर्यंत गोदावरीचा पूर कमी होत नाही, पूर ओसरत नाही तोपर्यंत ही कार पुराच्या पाण्यातून बाहेर काढणं जवळपास अशक्यप्राय आहे। त्यामुळे सातत्याने प्रशासनाकडून खरं तर आवाहन केलं जातं की ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतो त्यावेळेस गोदावरी नदी पात्रामध्ये उतरू नये किंवा आपली वाहनं गोदा घाटावर पार्क करू नये। सातत्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात। मात्र तरी देखील काही अतिउत्साही भाविक, अतिउत्साही नागरिकांकडून त्या सूचनांचं उल्लंघन केलं जातं आणि परिणामी अशा घटना ज्या आहेत त्या या ठिकाणी नाशिकमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी ज्यावेळेस गोदावरीला पूर येतो त्यावेळेस होताना बघायला मिळतात। आत्ता देखील तशीच ही घटना आहे, तसाच हा सगळा प्रकार आहे। कारण प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही ही कार जी आहे ती बाहेर काढण्यात आलेली नव्हती आणि ज्यावेळेस अचानकपणे गोदावरीच्या पुराचं पाणी वाढलं त्यावेळेस ही कार बाहेर काढणं अशक्य झालेलं होतं आणि त्यामुळे आता पुराच्या पाण्याचा वेढा पूर्णपणे या कारला पडलेला आहे आणि सध्या ही कार गोदावरीच्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढणं सध्या तरी अशक्य आहे। त्यामुळे ही कार फक्त त्या ठिकाणाहून पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने तिथे बांधलं जात आहे आणि प्रयत्न केले जात आहेत। स्नेहिल, बिलकुल एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या कारचा जो मालक आहे किंवा कारचा जो चालक आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे का? ही कार नाशिकचीच आहे की नाशिक बाहेरून आलेल्या कोणा पर्यटकाची आहे या संदर्भात काही माहिती? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये। कारण सुदैवानं एवढी माहिती आहे की सुदैवानं कारमध्ये कुणीही नव्हतं। वाहन चालक जो आहे तो कार या ठिकाणी पार्क करून अन्य ठिकाणी गेलेला होता आणि ज्यावेळेस अचानकपणे गोदावरीचा पूर आला, पाणी पातळी वाढली त्यावेळेस कारला चारी बाजूने पुराच्या पाण्याने वेढलेलं होतं। त्यामुळे ती कार त्या वाहन चालकाला बाहेर काढणं शक्य झालं नाही। मात्र ज्या ठिकाणी आता ही सध्या कार अडकलेली आपल्याला बघायला मिळते खरं तर त्याच्या पुढच्या भागामध्ये ही कार जी आहे ती पार्क केलेली होती आणि
पुराच्या पाण्यामध्ये ही कार काही प्रमाणात वाहून जात त्या ठिकाणी एका बाजूला गेलेली आपल्याला सध्या बघायला मिळते। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र कार पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे आणि कितीही प्रयत्न केले तरी सध्या तरी गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की ही कार बाहेर काढणं जवळपास अशक्य आहे। त्यामुळे प्रशासन ज्यावेळेस वारंवार खरं तर सूचना देतं त्या सूचनांचं पालन केलं गेलं पाहिजे, मात्र सूचनांचं पालन केलं जात नाही आणि परिणामी अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या पूर परिस्थितीमध्ये आपल्याला घडताना बघायला मिळतात। स्नेहिल, बिलकुल अभिजित, प्रशासनाच्याकडून आता आपण बघतोय की ही कार इथं बांधून ठेवण्यात आलेली आहे, परंतु ही कार बांधण्यासाठी देखील या कर्मचाऱ्यांना खरं तर जीव धोक्यात घालूनच ह्या कारसाठी प्रयत्न करावे लागलेले आहेत। आणि गंगापूर धरणातून जे पाणी आता तुम्ही म्हणालात की विसर्ग वाढवण्यात येईल, त्यामुळे आणखीन पाणी सोडल्यानंतर ही कार तग धरून राहू शकते का? आणि जर कधी ही कार इथून वाहून गेली तर मात्र मोठं नुकसान सर्वसामान्यांचं होऊ शकतं। त्यामुळे इथं पावसाळ्याच्या काळामध्ये गाड्या पार्क होऊ नये यासाठी एक ठोस उपाययोजना असणं अत्यंत गरजेचं आहे। खरं आहे स्नेहिल, खरं तर ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस मोठा सगळा हा गोदाघाटाचा परिसर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाविक आपली वाहनं पार्क करून पुढे रामकुंडाच्या परिसरामध्ये जात असतात। मात्र ज्यावेळेस गोदावरीला पूर येतो त्यावेळेस या ठिकाणी आपली वाहनं पार्क करू नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सूचना दिल्या जातात। तशा उद्घोषणा देखील आज सकाळपासून प्रशासनाकडून दिल्या जात होत्या की गोदावरीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी कुणीही आपली वाहनं पार्क करू नये अशा पद्धतीच्या सूचना अगदी सकाळपासून प्रशासनाकडून दिल्या जात होत्या। मात्र काही अतिउत्साही भाविकांकडून अशा पद्धतीने वाहनं जी आहेत ती त्याच ठिकाणी पार्क केली जातात आणि परिणामी अशा घटना ज्या आहेत त्या घडतात। खरं तर ही सगळी परिस्थिती जर बघितली तर गोदावरीला ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस दरवर्षी अशा पद्धतीच्या घटना घडताना बर ठीक आहे, मग काढू अगदी अभिजित पर्यंत आम्ही पुन्हा एकदा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण बघतोय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे की या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार पार्किंग करण्यात येतात आणि अशा पद्धतीनं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथं कार पार्क करणं हे जीवावर बेतणारं आहे आणि कार चालकांचं देखील मोठं नुकसान होणारच आहे। परंतु सुदैव म्हणावं लागेल की या कारमध्ये कोणीही नाही, परंतु ही कार वाहून जाऊ नये म्हणून इथं आता युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात आलेले आहेत। ही कार जी आहे ती इकडे असलेल्या रेलिंग्सला बांधण्यात आलेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला जरी गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं तरी ही कार वाहून जाऊ नये म्हणून ही काळजी आता घेण्यात आलेली आहे।